दर्शना आष्टेकर मॅडमना विनंती करतो की सर्वप्रथम आपण आधारवाड या संस्थेची आम्हाला पूर्ण माहिती द्यायची, कारण हा सर्वांचा मनमाझे ग्रुप आहे, मुंबईत सर्व आलेले सर्व कनेक्टेड आहोत। आमचा सोशल करावे ग्रुप आहे, सगळे आम्ही एकत्र सगळे जमलेलो आहोत। हा आमचा सर्व अजून ग्रुप आहे त्याची कनेक्टेड आहे, काही ठराविक लोक आलेले आहेत। तर मुलांनी शांत बसल्याने आपण कार्यक्रमाला पडायला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम मॅडम आपल्याला आधारवाड या संस्थेविषयी पूर्ण माहिती सांगते की संस्था कशी स्थापन झाली, काय आहे त्यांचं उद्दिष्ट काय आणि भविष्यात त्यांची काय योजना आहे, काय करणार आहात आपण याची पूर्ण माहिती आम्हाला द्या। हॅलो, सर्वात प्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। इथे आलेल्या सर्वचं मी खूप हार्दिक स्वागत करते। थँक्यू व्हेरी मच। आज तुम्ही आमच्या मुलांसाठी इथे आलात। आधारवाडबद्दल सांगते। आधारवाडची स्थापना 2021 मध्ये झाली आहे आणि ह्याच्या आधी आम्ही कम्युनिटी वर्क करायचो भाईखळाला, की तिथे जी रोड जो एरिया आहे की जिथे स्लम एरिया आहे की जिथे मुलं लहान शाळेत जात होते, ड्रॉप आउट व्हायची, त्यांचे काही प्रॉब्लेम होते, फॅमिली प्रॉब्लेम होते, त्यामुळे मुलं जायची नशी, अशा मुलांना आम्ही कलेक्ट करायचो। आम्ही एक जागा घेतली होती, तिथे कलेक्ट करून त्यांना एक टाइमाचं जेवण द्यायचो, नाश्ता द्यायचो आणि शालेय वस्तू देऊन त्यांना परत BMC शाळेमध्ये आम्ही एनरोल करायचो, की जेणेकरून ती मुलं शिक्षण घेतील, वाईट मार्गाला जाणार नाही। कारण का त्या एरियामध्ये खूप ड्रग ऍडिक्ट लोक होते, खूप 8-9 वर्षापासूनची जी मुलं होती ती ड्रग सोल्युशन वगैरे पाहिजे। मोस्ट ऑफ माझं झालं MSW मास्टर ऑफ सोशल वर्क केले, त्याच्यामुळे ह्या फील्डमधला मला 12 वर्ष मी जॉब केला, तर मला खूप अनुभव होता। त्या वस्तीमध्ये मी स्वतः फील्डवर्क केलं होतं जेव्हा मी कॉलेजला होते, तेव्हा मी तो सगळा सर्वे केला होता त्या एरियाचा। जसं आता आमचे अध्यक्ष आहेत नागेश नलावडे म्हणून, आज ते प्रेझेंट नाही आहेत, पण ते आणि आम्ही 2005 पासून सोशल वर्क करतोय, काम करतोय आणि प्रॅक्टिकली काम करतोय एरियामध्ये जाऊन। त्याच्यानंतर बऱ्यापैकी आमचा गॅप गेला, माझा जॉब वगैरे होता, त्यांचा जॉब होता, ते आउट ऑफ इंडिया गेले। त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की काही मुलांची लॉकडाऊनमध्ये वगैरे खूप परत शाळेपासून लांब झाली, ड्रॉपआउट झाली, त्यांचे खूप फायनान्शियल प्रॉब्लेम झाले। मग आम्ही एक सर्वे केला आणि मी 10 वर्ष ऑलमोस्ट कल्याणमध्ये जॉब करत होते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला कल्याणचं खूपसं माहिती होतं की कल्याणमध्ये मुलांची काय सिच्युएशन असते। मग आम्ही आधारवाडची स्थापना केली। आम्ही आधी मलंगड रोड कल्याण ईस्टला जागा घेतली, एक चाळीमध्ये जागा घेतली, एक 3 BHKचा आम्ही चाळीमध्ये रूम घेतलेला। तिथे माझ्याकडे सुरुवातीला फक्त 8 मुलं होती। त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आता आपण मुलींसाठी पण काहीतरी केलं पाहिजे, कारण का माझ्याकडे तेव्हा फक्त मुलं होतं आणि मी सर्वे करायला आलं की मुलींना शेल्टरची गरज आणि बहुतेक संस्थेच्या मुलींवर काम करत नाही, कारण का मुलींचं सांभाळायचं म्हणजे रिस्क असतं। आधी 8 मुलांना पण आम्ही काम केलं, त्याच्यानंतर आम्हाला खूप फंडिंगचे प्रॉब्लेम होते। आधारवाडला काही गव्हर्नमेंट फंडिंग नाहीये, जे काय आमच्या कॉन्टॅक्टनुसार आमचे जे लोकल डोनर आहेत त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही ही संस्था चालवतोय। कधी नसेल तर आम्ही आमचे स्वतःचे खिशातले पैसे टाकतो याच्यामध्ये, पण संस्था चालवतोय आम्ही। दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर आमच्याकडे हळूहळू मुलं वाढत गेली, पण आम्हाला प्रॉब्लेम असा झाला की त्या साईडला डोनर यायला तयार नव्हते, ह्यामध्ये बऱ्यापैकी लांब होतं, लोकांना कन्व्हिनियंट नव्हतं। मग काय करायचं? मग आम्ही ही जागा शोधली। ह्या जागेचं ऑलमोस्ट मला ऍट प्रेझेंट 25,000 रेंट आहे। या जागेत येऊन आम्हाला आता 3 वर्ष झाली आहे मला। त्याच्यानंतर आमच्याकडे मुलं वाढली, जागा मोठी म्हणून मुलं वाढवली, डोनर्स बघितले आम्ही। खूप वेळा काय होतं की डोनर 1 महिन्याचं म्हणून सामान देतात, पुढच्या महिन्यात येत नाही, फोन केला की ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात। जाताना सगळे म्हणतात की आम्ही देऊ, आम्हाला फोन करा, काही मदत असेल तर। पण मी माझा प्रॅक्टिकली मी अनुभव सांगते की असं होत नाही, इव्हन की डोनर फोन सुद्धा उचलत नाही। त्याच्यानंतर तरी पण आम्ही म्हटलं की नाही, आपण आता ही मुलांची जबाबदारी घेतलेली। आता ऍट प्रेझेंट आधारवाडमध्ये मुली टोटल 53 मुलं आहेत। सगळी मुलं आहेत ती सेमी इंग्लिशला प्रायव्हेट शाळेत जातात। काही डोनर आमचे आहेत की रेग्युलर बेसवर आम्हाला मदत करतात, शाळेची फीज आहे, आम्हाला महिन्याचा किराणा द्यायचा आहे, त्यासाठी मदत करतात। त्याच्यानंतर मग आम्ही मुलींची संकल्पना हे केली की मुलींना शेल्टर होमची गरज आहे, त्यामुळे आम्ही मग मुलींसाठी शेल्टर होम ओपन केलं। ते ओपन होऊन आता आमचे 2 वर्ष झाले। आता सध्या आम्ही मे मध्ये कल्याण ईस्टला कोळशेवाडीला मुलींसाठी वेगळी जागा घेतली। ऍज पर गव्हर्नमेंट मुला मुलीला वेगळं ठेवायचं असतं म्हणून तिथे जागा घेतली।
माझ्याकडे मुलं आणि मुली मिळून टोटल 5 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत, पण 5 ते 12-13 मध्ये जास्त वयोगट आहे. आधार कार्डमध्ये असं आहे की मुलांना आधार देतो. खूप निराधार मुलं आहेत, त्यांचे बॅकग्राऊंड वेगळे. आता मी ते तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत मुलांसमोर, पण काही कॉम्पिटिशन केसेस आहेत, गोष्टी आहेत. मोस्ट ऑफ आम्ही स्ट्रीट चिल्ड्रन घेतो, सिंगल पॅरेंट्स घेतो, पण जे प्रॉब्लेमॅटिक आहे अशीच मुलं आम्ही घेतो की ज्यांना खरंच शिक्षणाची आवड आहे किंवा त्यांना शिक्षणाची आईवडील नाही सांभाळू शकत, की काहींच्या आईवडील भंगार वगैरे बेसतात, नाही सांभाळू शकत त्या मुलांना. अशी मुलं सुद्धा आहेत माझ्याकडे. बाकी पण काही इश्यूजची मुलं आहेत, मुली पण आहेत तशा माझ्याकडे, ज्या प्रॉब्लेमॅटिक आहेत आणि ज्या प्रॉब्लेमच्या ह्याच्यातून आमच्याकडे आज आलेल्या आहेत. जसं माझ्याकडे एक मुलगी होती, ती 14 वर्षाची जेव्हा माझ्याकडे आली, आई वडील दोघं नव्हते, आजी सांभाळत होती, पण आजी पण नंतर धुणं भांडी करायची तिच्याकडून होत होती. माझ्याकडे आता ती 14 वर्षाची होती. ती 21 वर्षाची झाली तेव्हा आम्ही तिचं मागच्या वर्षी लग्न करून दिलं संस्थेमध्ये. आता तिला मुलगा पण झालेला आहे, तिची झोपडपट्टीतच राहायची की आज चांगला एक बंगल्यात राहते, गाडीने फिरते, खूप छान सण मिळाले, असं आम्ही रिहॅबिलिटेशन करतो. असं माझ्याकडे एक मुलगा आहे आनंद म्हणून, हा माझ्याकडे 5 वर्षाचा होता जेव्हा मी आधी जॉबला जो माझ्या संस्था होता तेव्हापासून होता तो माझ्याकडे. तो कल्याण सेक्शनला असायचा, तिथेच राहायचा. तर तो आता 17 वर्षाचा झालेला आहे, आता 12वीला आहे, आर्ट्सला आहे. त्याला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला जायचं आहे, तर त्याचं काय चालू आहे बघूया. अशा प्रकारे संस्थेचं काम चालतं. दुसरी गोष्ट आहे की आमच्याकडे खूप ग्रुप येतात, मी त्यांना नेहमी कन्व्हिन्स करते की ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि आम्ही एकटं काय करू, आम्ही एकटं किती पैसा करणार, किती ओढला. कारण का मी माझा पूर्ण जॉब वगैरे सगळं सोडून मी पूर्ण ह्या मुलांसाठी सगळा माझा वेळ जो काय. तर मी नेहमी प्रत्येक ग्रुपला आले की तुम्ही तुमच्याकडून आम्हाला काही नाही तर काहीतरी मदत करा दर महिन्याला. कारण आता मला असं होतंय की आम्हाला ऑलमोस्ट 50,000 रुपये माझ्या रेंटला जातात दोन्ही सेंटरचे मिळून. त्यामुळे मुलांना बाकीच्या काही फॅसिलिटी देताच येत नाही. तर मुलांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज काही क्लासेस लावायचे आहेत किंवा त्यांना अजून काही वेगळं करायचं, पण त्याच्यात आम्हाला थोडं इकॉनॉमिक कंडिशन्स असतात आणि ते प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे काय होते आम्ही कुठेतरी मुलांचं मग काही करायला आम्हाला पैशामुळे आमचं थोडं हात मागे जातो. का रेंट देणं, लाईट बिल देणं हे मला मस्त असतं. त्याच्यामुळे आम्ही ट्राय करतो की संस्थेची चौकात स्वतःची एक जागा होईल की ऍटलिस्ट मुलांना आम्ही सेटल करतो. आता ह्या जागेचा पण असा प्रॉब्लेम झालाय की स्लॅब वगैरे पावसात पडतो, तुम्ही आतमध्ये रूम बघाल तर त्याचे स्लॅब पडलेले आणि बिल्डिंग पण तुम्ही बघा याची काय कंडिशन. त्यावेळेस आता आम्ही असं ठरवलं की आपण इकडून मूव्ह व्हायचं, कारण बिल्डिंगची कंडिशन बघा, वरचा स्लॅब पण पडलेला बाहेरचा. त्याच्यामुळे आम्ही जागा बघितली आहे. त्याच्या आता आम्हाला असा प्रॉब्लेम झाला की आम्हाला कल्याणला बऱ्यापैकी रेंट वाटते आणि रेसिडेन्शियल मध्ये आम्हाला कोणी परवानगी देत नाही. आता ह्या बिल्डिंगमध्ये कोणी राहत म्हणून आम्हाला परवानगी मिळाली, अदरवाईज दुसरं कमर्शियल घ्यायचं तर मी सगळं सर्वे केला तर 40,000 50,000 भाडं सांगतात. त्यामुळे तो लाख रुपये डिपॉझिट सांगतात. आता सध्या आम्ही बघितले त्याचं मला डिपॉझिट ऑलमोस्ट 60-70 हजार रुपये त्यांनी सांगितलंय. मी त्यांना कन्व्हिन्स करून 60 आणि लाख आला. मी त्यांना सांगितलं की आमचं असं मुलं आमच्या इन्कम काही नाही की आम्हाला त्यांच्याकडून काही फायदा आहे किंवा काहीच नाही. त्याच्यावर त्यांनी 60 टाका. त्याचं आता आम्ही एक मध्ये आता एक डोनेशन ड्राईव्ह काढली होती की आम्हाला जास्तीत जास्त इकॉनॉमिक मदत करा. ठीक आहे, सामान आणून देतात, सगळं देतात, मान्य. ते शिजवायला पण गॅस लागतो. त्या गॅसला पण मला महिन्याचा 5,000चा गॅस लागतो का माझ्याकडे कमर्शियल सिलेंडर आहे. रोज दोन्ही ठिकाणी मुलांचं 53 मुलांचं जेवण बनतं. सकाळी त्यांना कंपल्सरी दूध असतं, नाश्ता असतो, दुपारी त्यांना जेवण असतं, संध्याकाळी त्यांना ड्राय नाश्ता असतो, रात्री परत त्यांना जेवण असतं. 4 टायमाला मुलांना व्यवस्थित जेवण असतं. माझी खूप चांगलं जेवण बनवते, कारण का आम्ही ठेवताना मी अशा की मुलांचं जेवण चांगलं झालं पाहिजे आणि मुलांना राहायची चांगली सोय झाली पाहिजे. ही माझी कन्सेप्ट आहे. मला त्यांना टीव्ही नसेल चालेल, पण त्यांना एक राहायची की जेथून ते आले त्याच्यापेक्षा त्यांना पण काहीतरी वेगळं लाईफ द्यायचं, त्याच्यासाठी चांगले संस्कार होतील. याच्यात काही मुलं बऱ्यापैकी जी सीटवरच फिरायची, या मुलांना समाधान आम्हाला चॅलेंजिंग येतं पहिल्यांदी, कारण का यांना फिरायची सवय असते, बसत नाही एका जागेवर. 10 मिनिटं बसणं म्हणजे खूप मोठा टास्क येतो आमच्यासाठी. इव्हन मला शाळेत पण कंप्लेंट यायच्या तुमची मुलं बसत नाही.
आता ती मुलं बसलीच नाही कधी, की कंटिन्यू फिरतच असतं, त्याच्यामुळे त्यांना सवयच नसते. तर ती मुलं बसण्यापासून ते आम्हाला त्यांना शिकवावं लागतं की कसं आहे. कारण ते खूप हँडल करायला आमच्यासाठी खूप अवघड टास्क असतो, जोपर्यंत ते सेटल होत नाही. आता माझ्याकडे 5 वर्षापासूनची पण मुलं आहेत की त्यांच्या पालक येतच नाही भेटायला, किंवा 4-4, 6-6 महिने येत नाही. तर मी महिन्यातून 2 दिवस ठेवलेले आहेत सेकंड आणि फोर्थसाठी, तेव्हा मुलांना येऊन तुम्ही भेटा. कारण का माझं एक असं आहे की ह्या फील्डमध्ये मी काम केलं, शिक्षण घेतलं नाही, की किती काय झालं तरी मुलं, तुम्ही रस्त्यावर राहता, तुमची राहायची सोय ना, पण किती काय तरी मुलांना तुमचं अटॅचमेंट पाहिजे. कारण का आम्ही एक सर्टन एजपर्यंत त्यांना सांभाळणार, पुढे जाऊन तुम्हीच ते तुम्हाला सांभाळलं पाहिजे, त्यांचं तुमच्याबरोबर कुठेतरी अटॅचमेंट पाहिजे. ह्यासाठी मी काही मुलांना सुट्टीमध्ये मुद्दामून पाठवतो. त्यांना सांगा तुमच्या नातेवाईकांकडे घेऊन जा, किंवा जिथे ती झोपडीत राहतात ठीक आहे तिथे घेऊन जा, पण 2 दिवस मुलांना घेऊन जा, जेणेकरून ते आई वडिलांशी जे काय त्यांचं कोण असेल त्यांच्याशी ते रिलेटेड असतात. टोटली माझ्याकडे ऑर्फन मुलं नाहीये, पण कोणतरी त्यांना ब्लड रिलेटेड गार्डियन आहे म्हणजे तशी मुलं आम्ही ठेवतो. टोटल ऑर्फन मुलं मी ठेवत नाही. आणि आता आम्ही कशी परमिशन असेल ना, त्यांच्या खूप क्रायटेरिया असतात, गव्हर्नमेंटचं खूप त्याच्यावर बर्डन असतं, म्हणून तशी मुलं नाही. पण जी मुलं आहेत ती अंडर प्रिव्हिलेज आहे, जी आम्ही अशीच मुलं घेतो की ज्यांना जेन्युअली खरंच गरज आहे, शिक्षणाचा भाग हा नंतर आला, पण ज्यांना खरंच 2 टायमाचं जेवण, एक चांगले संस्कार, एक चांगलं राहायचं ठिकाण, अशा मुलांनाच आम्ही ठेवतो. आणि तुम्हाला रिक्वेस्ट करेन नक्की की तुमच्याकडून आमच्या संस्थेला मदत झाली तर नक्की करा, नक्की या गोष्टीचा विचार केला की जेणेकरून आज एवढी मुलं आम्ही सांभाळतोय. म्हणजे मी असं नाही म्हणत की आम्ही खूप मोठं, पण सांभाळतो म्हणजे आज या मुलांना कुठेतरी आपण घडवू शकतो जेव्हा सगळ्यांचा हातभार असेल तेव्हा. त्याच्यामुळे मला रिक्वेस्ट आहे, मला जसं काल फोन होता सरांचा की त्यांना काही सामान द्यायचं, म्हटलं सामानाच्या बदली आता मला हा प्रॉब्लेम होता की मला डिपॉझिटला पैसे नाही, म्हणून मला ती जागा घेता येत नाही, असं झालं. तर आता आम्ही सध्या मी ओनरला सांगतो की ऍटलीस्ट तुम्ही आम्हाला तुमच्याकडे 100 रुपये 500 रुपये तरी आमच्या संस्थेच्या ह्याच्यावर टाका, जेणेकरून कलेक्शन होईल, जेणेकरून आम्ही दुसऱ्या जागेत होऊ. कारण का ही जागा ऑलमोस्ट धोकादायक ही बिल्डिंग केडीएमसीने अशी डिक्लेअर केलेलीच आहे, पण आमचं चाललंय. त्याच्यावर आम्हाला 2 महिन्याची नोटीस पण मिळालेली आहे. मोस्ट ऑफ आम्ही सप्टेंबरपर्यंत जागा आम्हाला सोडावीच लागते. थँक्यू. धन्यवाद.